10 deadly sins of the elder son in the parable of the prodigal son. आणि म्हणून उदया पुत्राचा जो दाखला आहे लूका 15 अध्यायामध्ये जे मोठा मुलगा होता त्याच्यामध्ये 10 प्रकारची अशी पाप होती की आपल्याला पाहायला मिळतात. We know the Bible says the younger son, when he enjoyed life, he came and salvation was granted for him. आणि मग या ठिकाणी या दाखल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हा उधळा पुत्र आपल्या बापाचं घर सोडून गेला, सर्वच काय उधळलं, काय करायचं त्याने तेवढं केलं आणि पुन्हा एक आपल्या बापाच्या घरी आला आणि आल्याच्यामुळं त्याला तारण प्राप्ती झाली आहे. We only concentrate on him. आणि म्हणून आम्ही आमचं लक्ष फक्त त्या उधळ्या पुत्रावरती केंद्रित करतो. But today I am not worried about him. परंतु आज या ठिकाणी संदेशामध्ये मला त्या उधळ्या पुत्रावरती लक्ष द्यायचं नाही. He is happy and he has received salvation. आणि म्हणून तो आनंदित आहे बापाच्या घरामध्ये आल्यानंतर